वैष्णवी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणकडून पत्नीचा अमानुष छळ, पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेशवर 2019 मध्ये गुन्हा। वैष्णवीची आत्महत्या नाही तर तिची हत्या, हगवणे कुटुंबियांकडून आमच्या जीवाला धोका, त्यांच्यावर मकोका लावावा, कसपटे कुटुंबियांची मागणी। वैष्णवीच्या बाळाला पोलिसांच्या उपस्थितीत वैद्यकीय चाचणीसाठी नेलं, बाळाला झोपेचे इंजेक्शन दिल्याचा कसपटे कुटुंबियांचा आरोप। हुंड्यासाठी सुनेचा छळ करणं दुर्दैवी, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कारण नसताना माझी बदनामी, वैष्णवी प्रकरणात संबंध नाही तर संध्याकाळी कसपटे कुटुंबियांची भेट घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली। गोळीबाराच्या घटनेनं बीड हादरलं, लिंबा गणेश परिसरात पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार, साहित्याच्या चोरीसाठी आलेल्या व्यक्तीचा मृत्यू। मंत्रिपद मिळाल्यानंतर छगन भुजबळांकडे पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा पदभार, राज्य सरकारकडून शासकीय आदेश जारी, मुंडेंनी राजीनामा दिल्यानं रिक्त होतं मंत्रिपद। पुण्याच्या राजगुरुनगरमधील चांदोलीत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, सोबत काम करणाऱ्या नराधमानेच अत्याचार केल्याचं उघड, अत्याचाराच्या घटनेनंतर 3 दिवसानंतरही तरुणी बेपत्ता असल्याने खळबळ। गडचिरोलीत 4 माओवाद्यांचा खात्मा, भामरागडमध्ये C60 कमांडोंची धडाकेबाज कामगिरी, घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकचे महत्त्वाचे एअरबेस उद्ध्वस्त, पाकचा नापाक चेहरा भारताने जगासमोर आणला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पाकवर हल्लाबोल। रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिटचा दिल्लीत मोदींच्या हस्ते उद्घाटन, 2 दिवसीय संमेलनात अनेक महत्त्वाच्या संमेलनांचं आयोजन।